अजितदादांची उणीव ह्या वारीला निश्चित प्रमाणात भासते आहे। दरवर्षी आपण पाहतो वारीच्या आधीच अजितदादांच्या मीटिंग, प्रशासनाला सूचना पार पंढरीपर्यंत जाईपर्यंत किंवा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे। संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीच्या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारचा उत्साह वारकऱ्यामध्ये दिसून येत आहे। तुकाराम मुंडेंसारखा एक तडफदार अधिकारी या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आयुक्त म्हणून ते या ठिकाणी रुजू झालेले आहेत, काम करतायत आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक धडाकेदार मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी शेवाळवाडीतून लोणीकाळ भरून मुक्कामी चाललेली आहे। याच पार्श्वभूमीवरती वारकऱ्यांचं स्वागत जगदंब प्रतिष्ठान असेल, स्टार महाराष्ट्र न्यूज असेल यांच्या माध्यमातून केलं जाते। अनेक औषधोपचार असतील, अनेक सोयीसुविधा वारकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा गुले आहेत, अण्णांनी या ठिकाणी भेट दिली। तुम्ही सालाबादप्रमाणे दरवर्षी येत आहे, काय वेगळेपणा वाटतोय आज? निश्चितपणे यावर्षीचा उत्साह अतिशय वेगळाच वाटतो आहे। पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे, शेतकरी आणि वारकरी पेरणी करून आषाढीच्या यात्रेसाठी पंढरीला निघालेले आहेत आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीच्या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारचा उत्साह वारकऱ्यामध्ये दिसून येत आहे। आज सकाळपासून मी पाहतोय पुण्यनगरीमधून हडपसर आणि या मांजरी परिसरामध्ये आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं आगमन झालेलं आहे। दुथर्बा प्रचंड अशी गर्दी आहे, हजारो वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक स्वयंसेवी संस्था मंडळं यांनी या परिसरामध्ये वारकऱ्यांना समाज उपयोगी असे अनेक उपक्रम घेतलेले आहेत। मग उपवासाच्या पदार्थाचं वाटप असो, आरोग्य शिबिर असो, दमून भागून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायाचं मॉलिश करण्याचं काम असो, या परिसरामध्ये स्टार माझा आणि जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र माजी सरपंच अशोकराव शिंदे असतील, गावटे असतील, आमचे कालिदास असतील, त्यांचे सर्वच सहकारी असतील, यांनी या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिंडीला भोजनाची व्यवस्था केलेली आहे। वारकऱ्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं असून त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। अशा प्रकारचे सार्वजनिक उपक्रम या परिसरात राबवलेले आहेत आणि ही फारच समाधानाची गोष्ट आहे। अजूनही पाऊस पडणार आहे, परंतु एक वेगळ्या प्रकारचं समाधान या दिंडीच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना देऊन गेलेलं आहे। आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंडेंनी सर्वत्र महाराष्ट्रभर कारवाई केलेली पाहायला मिळते। वारीमध्ये दरवर्षी त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ विकले जात होते, या वारीत आणि मागील वारीत काय फरक होता? निश्चितपणे तुकाराम मुंडेंसारखा एक तडफदार अधिकारी या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आयुक्त म्हणून ते या ठिकाणी रुजू झालेले आहेत, काम करतायत आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक धडाकेदार मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतो कॅन्सर किंवा इतर आजार जे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले होते, दुग्धजन्य पदार्थापासून जी भेसळ होत होती दुधामध्ये, मग पनीर असेल, दुधापासून तयार होणारे इतर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ, पेढे असतील, बाकीचे इतर पदार्थ असतील, ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात भेसळ होत होती। तिला कुठंतरी लगाम घालण्याचं काम आणि या भेसळखोरांना तुरुंगाची वाट दाखवण्याचं काम तुकाराम मुंडेंच्या निमित्तानं दिसून आलं आहे। आपण पाहतोय वारीत की कुठेही अशा प्रकारचे पदार्थ यावर्षी दिसत नाही आहेत। ज्या ठिकाणी भेसळ होण्याची शक्यता होती असे पदार्थ घेऊन कुणीच आलेलं नाही। त्यामुळं निश्चितपणे याचा एक चांगला परिणाम झालेला आहे आणि भविष्यकाळात लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी, राज्याचं आरोग्य सुधारण्यासाठी तुकाराम मुंडे आणि त्यांचा विभाग निश्चितपणे मदत करेल असं वाटतं। आपण जर पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे पालकमंत्री अजित पवार वारीचं नियोजन करत असतात, यावर्षी अजित पवार नाहीत, काय वाटतं? निश्चितपणे आम्ही तर अजितदादा पवारांच्या अतिशय जवळचे घरातले कार्यकर्ते, परंतु अजितदादांची उणीव ह्या वारीला निश्चित प्रमाणात भासते आहे। दरवर्षी आपण पाहतो वारीच्या आधीच अजितदादांच्या मीटिंग, प्रशासनाला सूचना पार पंढरीपर्यंत जाईपर्यंत किंवा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता दादा घ्यायचे, जातीने स्वतः लक्ष घालायचे, कार्यकर्त्यांना सूचना करायचे, सर्वच कार्यकर्त्यांना त्याची उणीव भासते। आपण पाहताय पुण्यापासून तर आपल्या पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत तुकाराम महाराजांच्या शेजारी आमच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात टाळ घेतलेला
आणि उपरनं पागितलेला अजितदादांचा फोटो प्रत्येक फ्लेक्सवर दिसतोय. म्हणजे याचा अर्थ कार्यकर्त्यांना आणि लोकांना सुद्धा अजितदादांची उणीव भासते. वहिनींनी निश्चितपणे आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी ती दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तरीही लोकांना अजितदादांची उणीव भासत आहे. शेवटचं पांडुरंगाकडे वारी तुकोबाची चालली आहे, माऊलींची चालली आहे. पांडुरंगाकडे काय मागाल? पांडुरंगाला निश्चितपणे सर्व शेतकरी बांधवांच्या, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं असं मागणं करेल की अजूनही धरणं 40, 42, 45% गेलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, कारण मराठवाड्यात अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही आहे. विदर्भातही कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी झालेला आहे. चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे, सगळीकडं पेरण्या होऊ देत आणि धान्यानी हा आमचा महाराष्ट्र सुजलम सुफलम होऊ दे. पिण्याच्या पाण्याची अजूनही जी टंचाई भासत आहे ती दूर होऊ देत. अशा प्रकारचं पंढरीच्या पांडुरंगाला या निमित्तानं आपण सर्वच मिळून साकडं घालूयात. आपण जर पाहिलं तर बळीराजा यामध्ये अनेक वर्षापासून सहभागी होतोय, मात्र सरकारकडून बळीराजाला कर्जमाफी द्यायला पाहिजे होती, ती दिलेली नाही. तुम्ही महायुतीमध्ये आहात, काय सांगाल? निश्चितपणे सरकारकडून कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री, सुनेत्रा वहिनी पवार उपमुख्यमंत्री यांनी परवाच अधिवेशनामध्ये केलेली आहे. परंतु विरोधकांनी अधिवेशनामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की पूर्वीची जी 50,000पर्यंतची अट होती, आता सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय पुन्हा दुरुस्त झालेला आहे. त्यामुळं त्या याद्या व्हायला वेळ लागत आहे, पण कर्जमाफी 100% होणार आणि येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होणार. भले ती थोडी लेट झाली तरी चालेल, परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे अशी जी सर्वसामान्य जनतेमध्ये भावना आहे, ती भावना त्याची फलश्रुती होणं हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल. आम्ही शासनाला सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी कर्जमाफी झाली पाहिजे. अगदी वेगळा प्रश्न. आपण जर पाहिलं तर दोन्ही पालख्यांच्या स्वागतीसाठी कमानी उभारलेल्या आहेत शासनाच्या माध्यमातून. त्यावरती शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाचं नाव दिलं आहे आणि त्याच्यावरती कमळांच्या फुलांचं त्या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. काय सांगाल, ही भाजपाची वारी आहे की वारकऱ्यांची वारी आहे? काही वास्तविक पाहता ही वारकऱ्यांचीच वारी आहे. गेले अनेक तुम्ही पाहताय, आज वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी झालेत. त्यांना कुणाचं निमंत्रण नाही, कुठली पत्रिका नाही, कुठलं काही नाही, पण स्वस्फूर्तीने काही ठिकाणी तर पेरण्याही झालेल्या नाहीत, पण वारकरी निघली. ही संप्रदायाची वारी आहे, त्या भगव्या पत्रिकेची वारी आहे, ही कुठल्याही पक्षाची वारी नाही आणि तिला सहकार्य करणं हे सरकारचं नैतिक कर्तव्य. आपण जर पाहिलं तर कमळाचा प्रचार केला जातोय असं वाटत नाही का आपल्याला? तसं वाटतं म्हणण्यापेक्षा तशा काही चुका माझ्या निदर्शनास आल्या नाहीत, पण झाल्या असतील तर निश्चितपणे पुढच्या वेळेस हे शासनाने किंवा ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावं अशी माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे. तर आपण पाहिलं की सुरेश अण्णा घुले यांनी आज वारी असताना सुद्धा महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांना एक सडेतोडपणे उत्तर दिले आणि बळीराजाकडे सुखी समाधानी महाराष्ट्र व्हावी अपेक्षा केलेली. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.